नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीच्या दिवसाची सुरुवात देवीच्या प्रार्थनेने होते. नंदिनी मनातूनच प्रार्थना करते की आई तू जगतजननी आहेस. कोणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू नको येऊ देऊ, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असू देत. ती सर्वांना प्रसाद देते. आरुषीने काव्याचा स्कार्फ घेतलेला असतो, त्याच्यावरून दोघेही भांडत असतात. नंदिनी त्यांचे दोघींचेही भांडण सोडवते. आरुषी म्हणते की बॉयफ्रेंडने दिलाय का तो स्कार्फ म्हणून स्पेशल आहे का? नंदिनी म्हणते काव्याचा कोणीही बॉयफ्रेंड नाही आणि असला तरी सुद्धा ती मला सांगेल आणि मला नाही सांगितलं तरी सुद्धा मला कळेल. त्यामुळे बॉयफ्रेंड वगैरे काही नाही, बस झाली आता तुमची दोघींची नाटकं. तिचं स्कार्फ आहे, वापरू देत तिला. जर कपाटात पडून असेल आणि ती नाही म्हणाली माझ्याकडेही तसा स्कार्फ आहे, तो तू घेऊन जा. आरुषी म्हणते की नाही, मला तो स्कार्फ हवा आहे. काव्या म्हणते की तिला तुझा स्कार्फ नको आहे, तिला हा स्कार्फ हवा आहे कारण तिला मला त्रास द्यायचा आहे. अशाच आहेत ना आपल्या मॅडम? आरुषी म्हणते की आलात ना तुम्ही दोघी एकत्र, तुम्ही नेहमी दोघी एकत्र येता आणि मला एकटं पाडता. तितक्यात काव्याला जीवाचा फोन येतो. ती घाईतच बॅग घेऊन निघते. नंदिनी म्हणते की नेमकी कुठं निघाली आहेस तू? माझ्याकडे फेकाफेकी नाही करायची. मगाशी आरू होती म्हणून मी तुला काही बोलले नाही. तुला माहिती आहे माझ्यापासून काहीही लपून राहत नाही. काव्या म्हणते तुझ्यापासून काय लपवणार ताई, मी जीविकाला भेटायला चालले ना, मी नथिंग स्पेशल. आणि असंही हिंदी फिल्ममध्ये दाखवतात तसं पळून जाऊन लग्न वगैरे नाही करणार मी. आणि असंही माझ्या अगोदर तुझा नंबर आहे तर माझ्या मागे पडू नकोस. उलट तसं काही असेल तर सांगायचं मला, असं म्हणून ती तिला चिडवते. बाय द वे, तुम्ही इतक्या नटून तटून कुठं चाललात ताई साहेब? नंदिनी म्हणते की विसरलीस ना, आज गीताच्या मुलीचं बारसं आहे. आता दोघीही तिथून निघून जातात. नंदिनीचे वडील म्हणतात गीता म्हणजे ती आपल्या नंदिनीची मैत्रीणच ना? तिची आई म्हणते की बघा, नंदिनीच्या वयाच्या मुलींची लग्नसुद्धा झाली आहेत, त्यांना मुलंसुद्धा झाली आणि आपण आपल्या नंदिनीसाठी अजून स्थळसुद्धा पाहिलं नाही. तिचे वडील म्हणतात की आपली नंदिनी खूप गुणी आहे, एखादा मुलगा तिच्यासाठी नक्की येईल. इकडे जीवा आणि पार्थ यांच्यामध्ये लाठीकाठीची स्पर्धा होत असते. पार्थ ग्राउंडच्या बाहेर पडतो. जीवाचा विजय होतो. हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि जीवा भावाचे मित्रसुद्धा. विक्रमादित्य म्हणतो आपण गावाकडून शहराकडे जरी आलो असलो पण अजूनही आपलं नातं मातीशी किती घट्ट आहे हे तुम्ही दाखवून दिलं आणि देशमुखांच्या रक्तामध्ये आणि परंपरेमध्ये असं शौर्य आहे हे सुद्धा दाखवून दिलं. सर्वजण दोघांचं खूप कौतुक करतात. मानिनी म्हणते आज आपण शाळेच्या प्रांगणामध्ये उभे आहोत. सरस्वती देवीचा तुम्ही आशीर्वाद घेतला आहे, असेच विनम्र राहा. ते दोघेही वसू आत्याच्या पाया पडतात. आता दोघेही तिथून निघून जातात. नंदिनी तयार होऊन निघणार असते तितक्यात तिला एक फोन येतो आणि नंदिनी तू पटकन इकडे निघून ये, आपल्या होममधली सुमन आत्महत्या करायला निघाली आहे. अगं तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय आणि ती तुझ्याशिवाय कोणाचंच ऐकणार नाही. प्लीज नंदिनी लवकर ये ना. नंदिनी घाईतच म्हणते की हो मी येते, पण तुम्ही तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा, मी लगेच येते. तिचे बाबा विचारतात की अगं नंदिनी इतक्या घाईमध्ये कुठं निघाली आहेस? नंदिनी सांगते की होममध्ये एमर्जन्सी आली आहे, मला लगेच निघावं लागेल आणि घाईतच ती तिथून निघून जाते. तिची आई म्हणते की आज काही खरं नाही, हा प्रॉब्लेम सुटेपर्यंत ही काही घरी येत नाही. इकडे जीवा म्हणतं की दादा एक मिनिट थांब, खरं सांग तू माझ्यासाठी हरलास ना? मी जिंकावं म्हणून तुझ्यासाठी मी अगदी जीवसुद्धा काढून देऊ शकतो. हे हरणं तर खूप लांबची गोष्ट आहे. वसू आत्या म्हणते की माझे तीनही भाचे अतिशय कर्तबगार आहेत आणि मातीशी त्यांचं अतिशय घट्ट नातं आहे. मानिनी म्हणते की मी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही जीवा आणि पार्थ एकमेकांशी भांडताय, पण इथं मात्र एकदम अतितटीने लढत चालली होती. मानिनी म्हणते की जीवा अगदी तुमच्यावर गेला आहे, पण पार्थ त्याच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या ओठावर सुद्धा येत नाही. ओठांवर कशाला, चेहऱ्यावर सुद्धा दाखवत नाही तो. अगदी गोड पाणी आहे ते. मंजू आत्या म्हणते आपलं काय गं, आपला तो मुलगाच आहे तो, पण त्याचा हा स्वभाव निभावा लागेल त्याच्या बायकोला. न बोलता त्याच्या मनातलं सगळं ओळखणारी गुणी मुलगी शोधावी लागेल त्याच्यासाठी. मानिनी म्हणते की खरंच ना, अशा मुलगी आजकाल भेटणं म्हणजे दुर्मिळच. इकडे नंदिनी निघालेली असताना तिची रिक्षा बंद पडते. ती फोनवर बोलताना दंग असतानाच जीवा तिच्या अगदी जवळून गाडी घेऊन जातो. नंदिनी जोरातच त्याच्यावरती ओरडते. जीवा मागे न बघता सॉरी असं म्हणतो आणि निघून जातो. नंदिनी म्हणते आधी कट मारायचाच कशाला, सॉरीला अर्थ राहत नाही ना. मग तिला पुन्हा कॉल येतो आणि बोलत बोलत ती पार्थच्या गाडीमध्ये बसते. ती पार्थला म्हणते की जरा लिंक रोडला घ्या ना. पार्थ म्हणतो की एक्सक्यूज मी, दिस इज माय पर्सनल कार आणि आय एम सॉरी, मी लिंक रोडला नाही जात.
प्लीज उतरा. नंदिनी म्हणते की सॉरी, मी तुम्हाला म्हणायला पाहिजे, तुम्ही कोणीतरी परके असताना सुद्धा फक्त माणुसकीवरती विश्वास ठेवून रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, प्लीज, कोणाचा तरी जीव धोक्यात आहे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते. माझी रिक्षा बंद पडली हो. पार्थ म्हणतो की तुमची रिक्षा बंद पडली म्हणून तुम्ही कोणाच्याही गाडीत जाऊन बसणार का? पुन्हा नंदिनीला कॉल येतो आणि ती फोन स्पीकरवरती टाकते. नीता म्हणते की अगं नंदिनी, आता ती दारही उघडत नाहीये आणि बोलतही नाहीये. मला खूप भीती वाटते ग, प्लीज तू लवकर ये ना. तिने काही तिच्या जीवाचं बरं वाईट तर नसेल ना केलं. नंदिनी म्हणते मी येते, ठेव तू फोन. ती पार्थला म्हणते की प्लीज तुम्ही ऐकलत ना, आता मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज चला ना लिंक रोडवर. पार्थ तिला सीट बेल्ट लावायला लावतो आणि दोघेही तिथून निघून जातात. इकडे काव्या मंदिरामध्ये जीवाची वाट बघत असते. तितक्यात जीवा पाठीमागून येतो आणि तिचे डोळे बंद करतो. उशीर झाला म्हणून काव्या जीवावरती चिडलेली असते. तो तिची समजूत काढू लागतो आणि वेगवेगळी कारणं देतो. काव्या म्हणते अरे कारणं तरी बदल ना जराशी, पाठ झालीत माझी ती कारणं. जीवा, मला किती कसरत घ्यावी लागते माहिती का तुला? एका बहिणीशी भांडून, एका बहिणीशी खोटं बोलून आणि आईबाबांची नजर चुकून मला इथे यावं लागतंय तुला भेटायला, पण तुला काय त्याचं? जीवा पुन्हा तिची समजूत काढू लागतो. काव्य म्हणते अरे पण उशीर झाला म्हटल्यानंतर काहीतरी एखादी फुलं वगैरे आणता नाही आली का तुला माझ्यासाठी? सोनचाफा आवडतो मला. जीवा म्हणतो तुला हे आवडतं मला कुठं माहिती, तू याच्या अगोदर सांगितलं नाहीस. काव्या म्हणते हे सांगावं लागतं का? मला पाहिजेत सोनचाफ्याची फुलं, आत्ताची आत्ता आण. जीवा म्हणतो अगं इथं फक्त झेंडू मिळतो, आता कुठून आणू मी सोनचाफ? तितक्यात काव्याची नजर एक जोडप्याकडे जाते. तो तिच्या केसामध्ये गजरा माळत असतो. ती म्हणते की जीवा बघ ना, किती एकमेकांचं प्रेम आहे ना. तो किती प्रेमाने तिच्या केसांमध्ये गजरा माळतोय ना. नको आता मला सोनचाफा. जीवा म्हणतो एक्झॅक्टली, इथे कुठे मिळणार आहे सोनचाफा, इथं फक्त झेंडू मिळतात. काव्या म्हणते मला गजरा हवाय, तोही अबोलीचा गजरा. जीवा म्हणतो सोनचाफ्याची अबोली झाली. काव्या चिडूनच म्हणते त्याचा अजून दुसरं काहीतरी व्हायच्या आतमध्ये पटकन माझ्यासाठी गजरा घेऊन ये. इकडे नंदिनी गाडीमध्ये पार्थशी बोलते की हे असं यांचं प्रेम आहे, नुसतं प्रेम करतं म्हणायचं, मग प्रेम केलं म्हटल्यानंतर निभावायची ताकद नको का? जबाबदारी घ्यायची वेळ आली की हातपाय कापतात यांचे. पार्थ विचारतो की नक्की काय झालंय? नंदिनी म्हणते आता कसं सांगू तुम्हाला, आमच्या संस्थेमध्ये एक सुमन नावाची मुलगी काम करते. गेली 3-3.5 वर्ष ती एका मुलावरती प्रेम करते आणि त्याचंही प्रेम आहे. मी स्वतः भेटली त्याला, म्हणजे चांगला मुलगा आहे. पण आता अचानक काय झालंय काय कळत नाही. आत्महत्या करायला निघाली आहे ही मुलगी. खरं तर ना प्रेमापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारीच महत्त्वाची असते. जबाबदारी टाळली की हे असं सगळं भरकटतं. सॉरी पण जरा लवकर घ्याल का? पार्थ म्हणतो की डोंट वरी, आपण लवकर पोहोचू वेळेत. ते दोघेही होमजवळ पोहोचतात. नंदिनी घाईघाईतच दरवाजाजवळ येते. सुमन दरवाजा उघड, आपण काहीतरी मार्ग काढूयात, 100% मार्ग निघेल यातून, असं ती तिच्याशी बोलत असते. तितक्यात पार्थ सुद्धा गाडीतून बाहेर येतो. नीता सांगते की बराच वेळ झाला ती दारही उघडत नाहीये आणि आता तर बोलणं सुद्धा बंद केलं आहे. नंदिनी म्हणते तेच तर खूप धोक्याचं आहे, मला वाटतं आपण. तितक्यात पार्थ म्हणतो की दार तोडायला हवं आणि पार्थ दरवाजा तोडतो. सुमन खुर्चीवर उभं राहून गळफास लावत असते. नंदिनी तिला खाली उतरवते आणि काय वेडेपणा करतेस तू? ती सुमन तिच्या गळ्यामध्ये पडून रडू लागते. अगं काय करतेस तू? मला प्रॉमिस कर की तू असा वेडेपणा कधीच करणार नाहीस. सुमन रडतच म्हणते की काय करू जगून तरी मी, कुशल लग्न करतोय. नंदिनीला देखील खूप आश्चर्य वाटतं. ती त्याच्या लग्नाची पत्रिका पाहते. नंदिनीला खूपच धक्का बसतो. अगं पण गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांवरती प्रेम करताय ना तुम्ही? सुमन सांगते पण घरच्यांच्या प्रेशर पुढे हारलाय ग तो. नंदिनी म्हणते म्हणजे स्वतःच्या मर्जीने लग्न नाही करत येतो. सुमन सांगते की नाही, घरच्यांना घाबरून लग्न करतोय तो. नंदिनी म्हणते की बस, आणि म्हणून जीव द्यायला निघालीस तू? जीव देण्याने प्रश्न सुटणार नाहीत. बरं मला सांग, त्याचं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे का? सुमन म्हणते की हो, त्याचं प्रेम आहे माझ्यावर, पण त्याची घरचे. नंदिनी म्हणते की ते सोड, तुझी अजूनही त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे? सुमन हो म्हणते. नंदिनी तिला घेऊन तिथून निघायला लागते. पार्थ म्हणतो की मी तुम्हाला सोडवू का, शेवटी यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नंदिनी ठीक आहे बोलते. ते तिघेही तिथून निघून जातात. सुमन म्हणते की आपण चाललोय खरं, पण ते लोक खूप डेंजर आहेत ग, अंगावर धावून यायला सुद्धा कमी नाही करणार, मला खूप भीती वाटते. नंदिनी तिला समजावते असं काहीच नाही होणार, तू काळजी नको करू. आणि मी नाही घाबरत, बघूयात तर काय करतात ते. आता काहीही झालं तरी मी तुला तुझा हक्क मिळवून देईल. इकडे जीवा तिच्यासाठी गजरे घेऊन आलेला असतो. आता इकडे नंदिनी सुद्धा गणेश मंदिराजवळ पोहोचलेली असते. ती सुमनला घेऊन निघून जाते. पार्थ विचारातच असतो. त्याला सुमनचे शब्द आठवत असतात. तो देखील गाडीतून बाहेर उतरतो. त्याच मंदिरामध्ये काव्य आणि जीवा सुद्धा असतात. नंदिनी जात असतानाच
जीवा समोरून फुलांचा गजरा घेऊन येत असतो आणि दोघे एकमेकांना धडकतात. त्याचा गजरा खाली पडतो आणि नंदिनी मागे न वळताच सॉरी बोलते. इकडे पार्थ सुद्धा आलेला असतो आणि काव्या देखील नंदिनीला पाहते. काव्या लगेच दुसरीकडे जाऊन लपते. जीवा चिडूनच व्हॉट सॉरी असं म्हणत नंदिनीच्या मागे जातो. इकडे लग्न चालू असतानाच नंदिनी थांबा असं म्हणते. मंगलाष्टका थांबतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी म्हणते माफ करा मला, पण हे लग्न थांबवणं गरजेचं आहे. जर हे लग्न झालं तर एक नाही तर तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. त्यातील एक गृहस्थ तिच्यावरती धावून येतो आणि म्हणतो की आमच्या या शुभ कार्यामध्ये खोडा घालायला कोणी सांगितले तुला. तितक्यात पार्थ समोर येतो आणि त्या गृहस्थांना शांत करतो. नंदिनी म्हणते हे लग्न मोडावं हा माझा कधीच हेतू नव्हता, पण दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं असं माझं म्हणणं आहे. इकडे जीवा काव्याला भेटतो आणि सांगतो अगं इथं एक मुलगी होती, काय सॉलिड होती ती, तिने एक लग्न मोडून बरोबर लग्न लावलं. काव्या म्हणते की नंदिनी नाव आहे तिचं, माझी सख्खी मोठी बहीण. जीवा आश्चर्यानेच म्हणतो काय, मग तर आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. तीच म्हणाली मगाशी दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. तुझ्या घरून आता आपल्या लग्नाला परमिशन मिळायला काहीच हरकत नाही. ती हेल्प करेल ना आपल्याला. इकडे नंदिनी निघून जात असताना पार्थ तिच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.